नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये 6 नवे नियम आलेले आहेत। मग लाडकी बहीण योजनेसाठी आता मंत्रिमंडळ बैठकीत 6 बदल करण्यात आले आहे। मग विवाहित महिलांना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे आणि या योजनेतील लाभार्थ्यांची यादी ही आता लवकरच लागणार आहे। त्या यादीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे, त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघूयात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीत सरकारच्या वतीने 6 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। त्यामध्ये आशा स्वयंसेविकांसाठी सानुग्रह अनुदान योजना राबवण्यात येणार आहे। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सादरीकरणही करण्यात आले। यावेळी राज्यात ही योजना राबविताना पारदर्शकता आणि सर्वाधिक महिलांना याचा लाभ होण्यासाठी योजना सुलभ करण्यावर आणखी काम करण्याचे बजावण्यात आले आहे। त्यानुसार योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काही नवीन नियम तर काही अटी व शर्तीमध्ये बदल करून शिथिलता करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या चांगलीच चर्चा होत आहे। सत्ताधाऱ्यांकडून ही योजना राबवण्यासाठी महिलांना सहजासहजी व सुलभरित्या शक्य व्हावं म्हणून नियमात अनेक शिथिलता आणण्यात आली आहे। मात्र अद्यापही काही तांत्रिक अडचणी असल्याने किंवा कागदपत्रांची पूर्ततांच्या अनुषंगाने बदल सुचवण्यात येत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेत आणखी शिथिलता आणण्यात आली आहे। त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत साधारण 6 नवीन नियम व अटी आणि शर्तींची पूर्तता करण्यात आली आहे। त्यानुसार लवकरच शासन निर्णय काढून ते लागूही करण्यात येतील। दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचा निर्णय पुढील प्रमाणे आहेत। मंत्रिमंडळ बैठकीतील नवीन नियम आणि अटी व शर्ती। या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे। एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषांसोबत विवाह केला तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रांवरती योजनेचा लाभ मिळणार आहे। तसेच ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादींचे वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे। मग केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे, मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावे। नवविवाहित महिलेची रेशन कार्डवर नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेचा विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे। OTPचा कालावधी हा 10 मिनिटांचा करण्यात यावा। अशा प्रकारचे महत्त्वाचे बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। तर मग या अंमलबजावणीसाठी इतिवृत्ताची वाट न पाहता तात्काळ शासन निर्णय काढून अंमलबजावणी करायला सुरुवात करावी, असा निर्णय आजच्या या बैठकीत झाला आहे। तर मग पहिला हप्ता कधी मिळणार आहे तर 15 ते 19 ऑगस्टला पहिला हप्ता जमा होणार आहे। दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकाधिक सुलभ व सहज होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत। त्यानुसार राज्य सरकारने कागदपत्रांमध्ये शिथिलता आणली आहे। त्यात आणखी शिथिलता आणण्यासाठी ग्रामस्तरावरील समितींमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे। विशेष म्हणजे लाभार्थी महिलांची यादी लवकरात लवकर जाहीर होणार असून 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान महिला भगिनींना योजनेचा थेट लाभ म्हणून 2 महिन्याची रक्कम 3000 रुपये बँक खात्यात जमा होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही महत्त्वाची बातमी होती। आपण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।